जय भीम मित्रांनो, आज आम्ही आलोय खोपोली जांभरुंग येथील एका नैसर्गिक भुयारामध्येच लेणी करण्याचा तो प्रयत्न केला होता। त्या लेणीवरती आम्ही आलो आहोत। एकजूटचे नेहमीप्रमाणे सारिश डोळस, शैलेश पवार, हरेंद्र कांबळे, रोहित भोसले, ॲडव्होकेट खंडेश बागाटे व सिद्धार्थ बाविस्कर आणि मी असे आम्ही 7 लोक या लेणीवरती आलो आहोत। या नैसर्गिक घळीमध्येच एकेकाळी लेणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। जांभरुंग गावात जो डीप नेचर राणे फार्म हाऊस आहे, तिथूनच या लेणीवरती यायला रस्ता आहे। साधारण तासाभरात आम्ही या लेणीवरती पोचलोय। 15 दिवसापूर्वी जो काही पाऊस पडलाय, या 15 दिवसात त्या पावसाने इथलं निसर्ग सौंदर्य खुलून दिसते। मस्तपैकी हिरवळ आपल्याला पाहायला मिळते। खाली हा जांभरुंग गाव सतत गेले 3 रविवार आम्ही लेण्या पाहतोय। 3 हप्त्यापूर्वी जीवदानी, गेल्या रविवारी डहाणू, बहारोड लेणी आणि आता जांभरुंग लेणी। कारण सातत्याने लेणी पाहण्याचा कार्यक्रम ठेवला जातोय आमच्याकडून। त्याला कारण एक की जर कुठे जायचं नसेल रविवारी, इतर कोणते फंक्शन्स वगैरे नसतील, तर सरळ जवळपासच्या अज्ञात लेण्या ज्या परिचित आहेत त्या लेण्या पाहायला हरेंद्र मास्तर आमचे ट्रॅक करत आहेत। साधा सोपा रस्ता असताना देखील ते तिघही चुकीच्या रस्त्याने येतात, कारण ते ओरिजिनल ट्रेकर्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते सहज शक्य आहे। बाविस्कर लेण्याच्या दुसऱ्या टोकावरती, गेल्या रविवारी आम्ही बारोड लेणी केली होती डहाणूची। जवळजवळ 6 किलोमीटरचा तो रस्ता, 6-7 तासाचा ट्रॅक आम्ही 5 लोकांमध्येच कंप्लीट केला होता। पाऊस या खोपोली परिसरात बऱ्याच अज्ञात लेण्या आहेत ज्या परिचित आहेत। त्यातल्या वरणे, हालखुर्द, बीडखुर्द, वाकरूल अशा काही लेण्या आम्ही पाहिल्या आहेत। आमचा पहिल्यापासून फोकस आहे की ज्या अज्ञात लेण्या आहेत, अपरिचित आहेत, त्या पाहून घेणं। ज्या प्रसिद्धीला आहेत त्या देखील पाहतोच आहे सोबतीला, आणि अप्रकाशित लेण्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आजची लेणी आमची 94वी लेणी असून लवकरच शतकपूर्तीच्या टार्गेटला आम्ही पोहोचत आहोत।